आज मी कैरीचं पन्हं बनवलेलं आहे आणि त्याचा पल्प बनवून मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे। बघा अशा प्रकारे मस्त असं कैरीचं पन्हं बनवायचं असेल तर मी कसं बनवलं तर माझा व्हिडिओ न स्किप करता बघा। मी हे 3 बाटली आंबे घेतलेले आहेत। हे आंबे वर त्याचा देठाचा भाग कापून आणि वरून थोडीशी कट मारून एका डब्यामध्ये घेतलेले आहेत, कुकरच्या डब्यामध्ये। आता ह्याला उकडून घ्यायचे आहेत। कुकरच्या बेसला पाणी घालून त्यामध्ये हा डबा ठेवून 7 ते 8 शिट्या घ्यायच्या आहेत। जर कैरी शिजली नाही तर पुन्हा शिट्या घ्यायच्या आहेत। पण ह्याचा कारण ही जर कैरी घेतली तर ही जाड सालाची असते। बघा अशा प्रकारे आता ही कैरी सोलून घेते, गरम आहे आता। आणि त्याचा हा गर काढून घेतलेला आहे, पल्प काढून घेतलेला आहे जवळजवळ, आणि वाटीने मोजून घ्यायचा हा पल्प। हा 2 वाटी पल्प झालेला आहे। त्यामध्ये 2 वाटीला 2 वाटी गूळ घातलेला आहे मी, आणि हा गूळ त्यामध्ये पूर्ण विरघळवून घ्यायचा आहे। तुम्ही मिक्सरलाही वाटू शकता, पण मिक्सरला कैरीचा कलर फिका होऊन जातो, एकदम सफेद पडतो, त्यामुळे मी असाच मिक्स करून घेतलेला। आणि हा लगेच मिक्स होतो गूळ कापून घेतलेला। तुम्ही ऐवजी गूळ पावडरही वापरू शकता। बघा किती मस्त असा। आणि तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता, कमी करू शकत नाही पण वाढवू शकता। आता ह्यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालून घ्यायची, 1 चमचा जिरे पूड घालायची, आणि तुम्हाला वाटलं तर काळं मीठही घालू शकता। बघा अशा प्रकारे मस्त असं पल्प तयार झाला। बघा किती मस्त असा, किती छान असा याचा पल्प तयार झाला। आता ह्याला चाळणीने चाळून घ्यायचं, गाळून घ्यायचं व्यवस्थित। सूप गाळाने त्याने गाळून घेते, अगदी व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने असं प्रेस करून असं ह्याला गाळून घेऊन बघा अशा प्रकारे ह्याचा हा गर तयार झालेला आहे, पल्प तयार झालेला आहे, कैरीचा पन्ह्याचा पल्प। आता हा एका जारमध्ये भरून तुम्ही काचेच्या जारमध्ये, चिनी मातीच्या जारमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता। आता एका ग्लासात आपण ह्याचं पन्हं बनवूया। तर एका ग्लासामध्ये आपण पहिले आईस क्यूब टाकून घेऊया। आईस क्यूब टाकल्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा हा पल्प घालायचा, हा गर घालायचा। गर घातल्यानंतर मी सब्जा भिजवून ठेवलेला आहे। सब्जा ऑप्शनल आहे, पण सब्जा हा शरीराला थंडक देतो, त्यामुळे शरीराची उष्णता कमी करते, तर त्यामुळे मी हा सब्जाही ह्यामध्ये वापरलेला आहे। तर 1 चमचा मी सब्जा वापरलेला आहे आणि जवळजवळ 1.5 चमचा हा पल्प वापरलेला आहे कैरीचा। आता ह्यामध्ये गार पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि मस्त आपलं कैरीचं पन्हं तयार आहे। ह्यामध्ये वाटलं तर थोडंसं चिमूटभर काळं मीठ घालायचं आहे। बघा कसं मस्त असं कैरीचं पन्हं तयार आहे। कैरीचं पन्हं हे आपल्या शरीराला मस्त थंडक देते, आणि गरमी इतकी पडते तर आपल्याला काहीतरी थंड पेय हवं असतं, त्यामुळे। आणि आता कैरी येतात, तर असंच तुम्ही पण बनवून ठेवा कैरीचं पन्हं फ्रीजमध्ये। असा पल्प बनवा, पाहुणे आले वेळेवर बनवून द्या, किंवा स्वतःही जेवण झाल्यानंतर पिऊ शकता। बघा असं मस्त असं कैरीचं पन्हं मी बनवलेलं आहे आणि हा पल्प बनवलेला आहे। अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कसे झाले ते। आणि माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत ते पाहायला विसरू नका। धन्यवाद।